हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आता आपण नाक्यावर निघालेलो आहे आणि नाक्यावर जाण्यापूर्वी ना आपण डिझेल टाकायला आलेलो बघा पंपावरती. बघा, हे आपले दादा आहे. मित्रांनो बघा, आपण त्या भट्ट्या आणल्या बघा, या दोन. बघा, ही एक भट्टी, ती हे बघा, ही एक. वो ऐसा महंगा नहीं का है, एक बना इसलिए फ़ोटो निकल रहा है. 8,000 का नहीं, लेकिन बहुत हेवी बना है भैया, बहुत हेवी है. देखो कितना हेवी है वो. तर मित्रांनो, आपल्याला हे भाडं लागलं होतं आणि हे भाडं आपल्याला राणा प्रताप चौकातून आहे ना, आपण गेलो तपोवन एस टी स्टँड आहे ना, तिथं गेलो होतो. जनार्दन महाराजांच्या समोर जे तपोवन बस स्टँड आहे तिथं, आणि तिथून हे राजस्थानवरून ह्या भट्ट्या आहे ना, लक्झरी बसने आलेल्या बघा. ही जाळी आहे त्याची, तिथं वर लावायची, अशी लावायची जाळी. अशी भट्टी बघा. ते लावा भट्टी. हां, तपोवन बस स्टँडवरती आहे ना, तिथून हे त्या राजस्थानावरून आलेल्या लक्झरीमधून त्या उतरवल्या आणि आता इथं सिडकोचं लेखानगर आहे ना, तिथं एक भट्टी उतरवली आता. आणि ही जी दुसरी भट्टी आहे ना, आता ही पवननगरला उतरायची. पवननगरला उतरायचं, पवननगरला चला आपण उतरवण्यात आली. चलो, हे बघा, ही अशी भट्टी राहते बघा, ही अशी भट्टी राहते बघा. आणि मेन म्हणजे ही लाकडावर चालते. हां, लाकडावरती चालते ही भट्टी आहे ना, लाकडावर चालते बघा. हे बघा, हे ना इथं लाकडं, हे बघा, इथं याच्यामध्ये ना लाकडं टाकायचे. लाकडं टाकले का त्याच्यावरती ही भट्टी चालते बघा, अशी मस्त पैकी. म्हणजे गॅसची काही गरज नाही आणि एकदम भारी एकदम. 6,000ला मिळते. आणि ती राजस्थानवरून आलेली डायरेक्ट ही भट्टी बघा अशी. म्हणजे मित्रांनो बघा, आवडली ना तुम्हाला? गॅसऐवजी भारी पर्याय आहे. आणि आता ही जुनी आहे, हिला जवळजवळ 15 वर्ष झाली या भट्टीला. आणि आता आपण त्या दोन नवीन आणल्या त्या आता गाडीमध्ये त्या. चला, आता ही भट्टी ना, ही पवननगरला पोहोचवायची आता. एक इथं उतरली नाही, एक पवननगरला. चलो. कैलाश भैया को घर पे चाहिए, इसको भी आलू हाँ 4,500. हे बघा, यांची 5 में गिरा इनको, भाड़ा गिरा था. यांची भट्टी बघा. चलो, हे बघा, आता आपल्याला आहे ना, ती जी भट्टी ना बघा, हे राजस्थानी भाई आहे बघा, यांची. आणि इथं उतरायची बघा, यांचं जिलेबीचं आहे बघा इथं. हे यांचं जिलेबीचं आहे, हे जोधपूर स्पेशल जिलेबी. हे बघा, हे यांची स्पेशालिटी जिलेबीची. आणि इथं बनलं जातं बघा. तर गॅसच्या प्रॉब्लेममुळे आहे ना, ही लाकडाची भट्टी आणलेली आहे, लाकडाने जळते. हे बघा, इथं वरती लाकडं टाकले का तर बस इथून खालीहून हवा येते आणि लगेच पेटले जातात लाकडं. आणि हे बघा, हे आपले भैयाजी, काय नाव? श्रीराम गोविंद. श्रीराम जी के भक्त एकदम. और बहुत मिठास है उनके वाणी में. उतनी वो जिलेबी में ना उतनी मिठास है उनके वाणी में. तो देखो, जरूर आ जाओ इधर, उत्तम नगर में दुकान है उनके, देखो. तो चलो, जय सियाराम. हॅलो मित्रांनो, तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की आपल्या आज सध्या गॅस टंचाई किती जोरात चालू आहे. आणि अमेरिका, इस्रायल आणि इराण या युद्धामुळे ना गॅस टंचाई इतकी वाढली का गॅस मिळेनासं झालेला आहे. आणि मग स्वयंपाक तर कसं करायचा, तर त्यासाठी काहीतरी पर्याय पाहिजे. आणि म्हणून गॅसला पर्याय लाकडी शेगडी हा पर्याय बऱ्याच ठिकाणी चालू झालेला आहे. आणि त्या संदर्भात मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. तर चला, ओके. ही बघा, ही शेगडी आहे, लाकडावरची शेगडी आहे.
आणि ही लाकडावर चालते बघा. इथं हे चार्जिंग पॉईंट आहे हा. आणि एक मिनिट. आणि ही मोटर आहे आणि हे चार्जिंग गट्टू आहे असे खाली वगैरे. तर ही ना याची किंमत 2800 रुपये आहे आणि ही 6 ते 7 तास जर चार्जिंग केली तर 10 तास चालते. स्वयंपाक तयार होतो याच्यावरती. 50 किलोचं कपॅसिटी याच्या वजन ठेवायची वगैरे.